नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतमधील पहिला पाठ म्हणजे प्रथम पाठ सुष्ठु गृहीत चौरः हा पाहणार आहोत. प्रथम घटक देवदत्तः नाम कोपी धनिकः आसीत्. एकदा तस्य धनस्यूत लुप्तः. तस्य गृहे षड्भृत्याः आसन्. तेषु एक एव चोरः स्यात् इति तस्य मतं. चोरं गृहीतुं सः वीरबलं साहाय्यम् अयाचत. वीरबलः अवदत्, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. पहा, कोपी इथं संधी आहे. कह अधिक अपि म्हणजे विसर्गाच्या पुढं अ आलेला आहे, म्हणून विसर्गाचा ओ झाला आणि पुढचं जे अवग्रहण अ आहे त्याचं अवग्रहण चिन्ह झालेलं. अवग्रहण चिन्ह म्हणजे इंग्रजीत यस आकारासारखे. आसीत आसीत हे परस्मैपदी लंगलकार. लंगलकार म्हणजे भूतकाळाचं क्रियापदाचं ते रूप आहे. धनस्यूतः धनस्यूतः म्हणजे पैशाची थैली. धनस्य स्यूतः षष्ठी तत्पुरुष समासाचं या ठिकाणी हे उदाहरण आहे. आसन आसन हे सुद्धा क्रियापदाचं भूतकाळी रूप आलेलं आहे. ग्रहीतुम ग्रहीतुम हे तुमंताव्यय किंवा त्याला आपण हेत्वर्थ काव्य असं म्हणून ओळखतो. अयाचत हे सुद्धा आत्मनेपदी क्रियापदाचं लंगलकारचं रूप आलेलं आहे. प्रेषय प्रेषय हे लोटलकारचं रूप आलेलं आहे. लोटलकार आपण नंतर पाहणारच आहोत, फक्त एक माहिती असतो. देवदत्त नाम कोपी धनिकः असे म्हणजे देवदत्त नावाचा कोणी एक धनिक श्रीमंत व्यक्ती. धनिक म्हणजे सधन, श्रीमंत, आढ्य हे वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत त्याला. एक श्रीमंत व्यक्ती होता. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः म्हणजे एकदा त्याची पैशाची थैली पिशवी ही चोरीस गेली. लुप्त म्हणजे नाहीशी झाली. तस्य गृहे षड्भृत्याः आसन्. भृत्य भृत्य म्हणजे नोकर, सेवक किंवा आपण त्याला दास असं म्हणतो. त्याच्या घरी गृहे गृहे गृहम या शब्दाचं ते सप्तमीचं एकवचनी रूप आलेलं आहे. तस्य गृहे षड्भृत्याः आसन् त्याच्या घरी 6 सेवक होते. तेषु एव एक चोरः स्यात् इति तस्य मतं. तेषु तद या सर्वनामाचं पुल्लिंगीचं सप्तमीचं बहुवचनी रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यापैकीच एक चोर आहे हे त्याला ठामपणे माहीत होतं किंवा तसं त्याचं मत होतं. चौरम गृहीतुं सह वीरबलम साहाय्यम अयाचत. आणि त्या चोराला पकडण्यासाठी त्यानं आपला मित्र म्हणजे वीरबल या वीरबलाची सहाय्य म्हणजे मदत मागितली. वीरबल अवदत म्हणजे वीरबल म्हणाला, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. मित्रा, आज संध्याकाळी तुझ्या सर्व नोकरांना माझ्या घरी पाठव असे तो म्हणाला. पहा, अद्य अद्य म्हणजे आज, तव म्हणजे तुझ्या, तत्स या सर्वनामाचं षष्ठीचं ते एकवचनी रूप आहे. भृत्यान भृत्य या शब्दाचं ते द्वितीयचं बहुवचनी रूप वापरलेलं आहे. यथा निश्चितं सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतय यष्टिका आनीताः. सः सेवकान् अवदत्, भो पश्यन्तु एताः माया यष्टिकाः. तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वः देवदत्तस्य गृहं गन्तव्यं. श्वः प्रभाते पुनरागन्तव्यं. येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. पहा, यातल्या सर्वप्रथम आपण संधी पाहू. पूर्वमेव या ठिकाणी एक संधी आहे, पूर्वम एव. सर्वेषां हे सर्वम या सर्वनामाचं ते षष्ठीचं बहुवचनी रूप आहे. कृते कृते हे या ठिकाणी अव्यय आलेलं आहे.
कृते या अव्ययाचा ज्यावेळेस वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो त्यावेळेस षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. पहा, सर्वेषाम हे षष्ठीचं रूप आलेलं आहे. किंवा असं दुसरं एखादं वाक्य तुम्हाला सांगता येईल. उदाहरणार्थ, शिक्षण सर्वेषां कृते आवश्यक, म्हणजे शिक्षण सर्वासाठी आवश्यक आहे. तर ते उपपद विभक्ती म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला धातूनाम अव्ययानाम वाक्यानाम उपयोगम कृत्वा वाक्यम पुनर्लिखित, म्हणजे धातू किंवा अव्ययाचा वाक्यात उपयोग करा म्हणून सांगितलं जातं. तर कृते हे अव्यय आहे आणि या अव्ययाचा जर तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असेल तर षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. समानोन्नतय, समान उन्नतय म्हणजे सारख्या उंचीच्या. पुनरागंतव्यम, पुनः आगंतव्यम, पुन्हा या. श्व म्हणजे उद्या. केनापि, केन अधिक अपि. तर पहा, यथा निश्चितम सर्वे सेवका वीरबलस्य गृहम आगता, आणि म्हणजे ठरल्याप्रमाणे काही कालावधीनंतर सर्व नौकर वीरबलाच्या घरी आले होते. पहा, आता वर भृत्याः सेवकाः हे समानार्थी वेगवेगळे शब्द या पाठामध्ये आलेले आहेत, त्याचंही आपण निरीक्षण करायचं आहे. वीरबलेन पूर्वम एव सर्वेषां कृते समान उन्नतय यष्टिका आनीतः, आणि वीरबलाने अगोदरच या सर्वांसाठी एक सारख्या लांबीच्या सारख्या उंचीच्या काठ्या आणलेल्या होत्या. सह सेवकान अवदत, तो त्या नौकरांना म्हणाला. अवदत क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे. भो पश्यन्तु, हे पहा. पश्यन्तु, पश्यन्तु हे लोटलकारचं प्रथम पुरुषी बहुवचनी रूप आहे. यताः माया यष्टिका, ह्या जादूच्या कांड्या आहेत किंवा काठ्या आहेत. तासु एकाम यष्टिकां स्वीकृत्य सर्वे देवदत्तस्य गृहं गंतव्यम, श्व प्रभाते पुनरागंतव्यम. आणि हे पहा, या जादूच्या काठ्या आहेत त्यापैकी तासु, तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचं ते सप्तमीचं बहुवचनी रूप आहे. त्यापैकी प्रत्येकानं एक काठी घेऊन सर्वजण देवदत्ताच्या घरी जा आणि पुन्हा श्व प्रभाते म्हणजे उद्या सकाळी पुन्हा परत या. पुन्हा आगंतव्यम म्हणजे पुन्हा परत या. एन केन अपि, एन म्हणजे ज्याने, यद सर्वनामाचे तृतीयेचं एकवचनी रूप आहे, आणि केन किमचं एकवचनी रूप आहे पुल्लिंगी सर्वनामाचं. ज्याने कोणी पैशाची थैली चोरलेली आहे, तस्य यष्टिका, त्याची काठी एक बोटभर दीर्घा भविष्यती, भविष्यती म्हणजे बोटभर लांब होईल. आता पहा, इथं भविष्यती हे एक क्रियापद आलेलं आहे. हे क्रियापद पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की भविष्यती हे लुटलकार म्हणजे भविष्यकाळाचं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. दीर्घा भविष्यती म्हणजे एक बोट लांब काठी होईल, भविष्यकाळाचं उदाहरण आलेलं आहे. भविष्यकाळाची माहिती आपण जे लुटलकारची क्रियापदाची रूपे कशी होतात ते द्वितीय सत्रामध्ये पाहणार आहोत. रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात् सः अचिन्तयत् श्व प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत् अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम् अंगुलिमात्रं कर्तयामि इति चिन्तयित्वा तथा कृत्वा स सुखेन सुप्तः. पहा, रात्रौ, रात्री या शब्दाचं सप्तमीचं एकवचनी रूप आहे. रात्री सर्व नौकर सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात्, रात्री सर्व नौकर हे एक जण सोडून सर्वजण सुखाने झोपी गेलेले होते. ऋते एकस्मात्, ऋते हे अव्यय आहे आणि या ऋते या अव्ययाचा सुद्धा जर तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असेल तर पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. एकस्मात् हे पंचमीचं एकवचनी रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. याच पद्धतीनं तुम्हाला आणखी दुसरं एखादं उदाहरण सांगता येईल. उदाहरणार्थ, जलात ऋते मत्स्या न जीवंती, म्हणजे पाण्याशिवाय मासे जगू शकत नाहीत.
सह अचिंतयेत. आणि मग ज्याला झोप येत नव्हती, ज्यानं ती पैशाची थैली चोरलेली होती, सह अचिंतयेत म्हणजे तो विचार करतो, काळजीत पडतो. श्वप्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत्. आता उद्या सकाळी माझी चोरी उघडी होईल, मी पकडला जाईल. अतः हे सुद्धा हवे. म्हणून अहम अधुना, म्हणून मी आता, अधुना म्हणजे आता, एव मम यष्टिकाम अंगुली मात्रम कर्तयामी. कर्तयामी हे लटलकारचं उत्तम पुरुषी एकवचनी रूप आहे क्रियापदाचं, की आता मी माझी जी काठी आहे ही माझी काठी एक बोटभर कापतो. इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्तः. असा चिंतयित्वा आणि कृत्वा ही दोन्हीही त्वांताव्यय आलेली आहेत. म्हणजे एखाद्या धातूला त्वा आपण जर प्रत्यय जोडला तर त्यापासून त्वांताव्यय किंवा त्याला आपण पूर्वकाल वाचक अव्यय असे सुद्धा म्हणतो. त्याची माहिती आपण नंतर पाहणार आहोत. तर असा विचार करून आणि त्याप्रमाणे कृती करून तो त्याची जी काही काठी आहे त्याच्या मनात जसे विचार सुचले त्याप्रमाणे तो त्याची काठी कापतो आणि सुखाने झोपी जातो. सुप्त म्हणजे झोपणे. सुप्तला समानार्थी शब्द या पाठात दुसरे आलेले आहेत पहा. निद्रा, म्हणजे असे वेगवेगळे, म्हणजे एका शब्दाला अनेक शब्द समानार्थी याच पाठात योजलेले आहेत. त्याचंही आपण निरीक्षण करायचं आहे. सुखाने झोपी जातो. अन्यद्यु लघु यष्टिकां दृष्ट्वेव वीरबलेन चोर सम्यक ज्ञात गृहीत. अपराधी भृत्य वीरबलस्य पादयो पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान धनस्यूतं च प्रत्यर्पितवान. हे पहा, अन्यद्यु म्हणजे दुसऱ्या दिवशी. दृष्ट्वेव इथे एक संधी आहे, दृष्ट्वा अधिक एव. दृष्ट्वा हे त्वांताव्यय आहे. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेत एक उतारा दिला जातो आणि वर आलेली पूर्वकालवाचक अव्यय किंवा त्वांताव्यय शोधून लिहा. तर असे जर काही संधी म्हणजे काही शब्दामध्ये असतील आणि त्यामध्ये काही त्वांताव्यय आलेले असतील तर ती सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजेत. म्हणून वाचन करत असताना जर तुम्ही संधी करून वाचन केलं तर ती लगेच लक्षात येतील. पतित्वा हे सुद्धा त्वांताव्यय आहे. दुसऱ्या दिवशी ते कापलेली काठी पाहून म्हणजे कमी उंचीची काठी पाहून वीरबलानं चोर पकडला. त्याला माहीत होतं की आता नेमका यापैकी चोर कोण आहे. आणि मग त्या चोराच्या लक्षात आलं, त्यानं निरीक्षण केलं की बाकीच्या काठ्या जेवढ्याला तेवढ्याच आहेत, माझी काठी फक्त इतरांपेक्षा कमी आहे आणि आता मी पकडला जाणार. हे त्याला कळून चुकल्यामुळं त्यानं जो काही गुन्हा केलेला होता, जो अपराधी भृत्य वीरबलस्य पादयो पतित्वा, म्हणजे ज्यानं गुन्हा केलेला होता, जो अपराधी होता, तो सेवक त्या वीरबलाच्या पाया पडून स्वतःचा स्वस्य अपराधम अंगीकृतवान, म्हणजे स्वतःचा जो काही गुन्हा होता, अपराध त्यानं केलेला होता, तो गुन्हा कबूल करतो आणि त्यानं चोरलेली जी काही पैशाची पिशवी होती ही पैशाची पिशवी त्या देवदत्ताला किंवा त्या धनिकाला परत करतो. धन्यवाद. खाली भाषाभ्यास दिलेला आहे, तो भाषाभ्यास विद्यार्थ्यांनी घरी सोडवावा. धन्यवाद.